नमस्कार, माझे नाव तमन्ना गंगाधर खणकर, राहणार बोरवली, मुंबई. मी दुसरा श्लोक निवडला आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाचा अर्थ सांगताना अनुरुद्धताईंनी आपल्या देवाच्या भक्तीची सांगड ही आपल्या कामाशी केलेली आहे, जी मला फार आवडली. त्या म्हणतात की मुलांची भक्ती म्हणजे त्यांचा अभ्यास. अपयशाला घाबरून न जाता त्यांनी चिकाटीने अभ्यास केला पाहिजे, तर यश नक्की मिळते. कष्ट करून मिळालेल्या यशाचे समाधान काही वेगळेच असते. अपयश हे यशाची पायरी असते. आपण आपल्या चुकांतून बरेच काही शिकत असतो. स्पर्धा ही नेहमी आपण स्वतःशीच केली पाहिजे, म्हणजे आपण आपल्या चुका सुधारू शकतो. पालकांबरोबर मुलांवरती चांगले संस्कार करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतलेले आहे. त्या मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची, त्यांच्यातल्या वाईट चांगल्या गुणांची, विचारांची ओळख करून देतात. त्यामुळे मुलं आपल्या चांगल्या वाईट गुणांवर अभ्यास करू लागतात. काय चूक काय बरोबर ह्याच्यावरती विचार करू लागतात. प्रत्येक श्लोकात स्वामी रामदासांनी आपल्याला जीवनाचे खोल तत्वज्ञान समजून सांगितले आहे. जे ज्याला कळले त्याला जीवन जगणे फार सोपे होऊन गेले. आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळी आपले मन हे कोऱ्या पाटीसारखे असते, पण जसजसे आपले वय वाढत जाते ना, तसतसे आपल्या मनात वेगवेगळ्या तऱ्हेचे भावना उत्पन्न होतात. त्यामुळे अशा वेळी आपले चांगले संस्कार व आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा ठरतो. आपण देवावरती भक्ती केली पाहिजे. आपल्याला जो मनुष्य जन्म देवाने दिलाय त्याच्यामुळे आपण देवाचे आभार मानले पाहिजे. आपले मन व शरीर हे आपले जवळचे खास मित्र असतात. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, कारण हे दोघे आपल्याला कधीही एकटे पडू देत नाहीत. आपल्या सुखदुःखात आपल्यासोबत असतात. आपले मन सुंदर ठेवा. मन सुंदर असेल तर आपले ध्येय सुंदर असते. आपले विचार सुंदर असले तर आपले वागणे, बोलणे, आपले जगणे सुंदर होते. आपले मन हे न्यायालय असते. त्यामुळे आपण जगाला जरी फसवले तरी आपल्या मनाला आपण कधीही फसवू शकत नाही. त्यामुळे आपण नेहमी स्वतःच्या मनाशी एकनिष्ठ असले पाहिजे. बदल हा आवश्यक असतो, त्यामुळे बदललेच पाहिजे. पण ते किती हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे. त्यामुळे चांगले बदल घडवा. वेळेची किंमत करायला शिका. चांगले आदर्श घडवा. चांगले जीवन जसे येईल तसे जगायला शिका. चांगले संकल्प करा.